तर पॅरालिसिस झाल्यामुळे मला धनंजय मुंडेंना बोलता येत नाही असं विधान सहकार मंत्री बाबासाहेब पाटलांनी केलंय। त्याला धनंजय मुंडेंनीही ट्विट करत उत्तर दिलेलं आहे। मला बेल्स पल्सी हा आजार 1.5 महिन्यांपूर्वी झालेला, त्याच्या परिणामामुळे अजून मला बोलायला त्रास होतो असं मुंडेंनी म्हटलेलं आहे। तब्येत ठीक नाही, त्यांना पॅरालिसिस झालाय, बोलताही नाही गेले, डोळे देखील वाकडे झाले। आपण दुसरंच बघतो। काय कारण नाही, आता आमच्या मिटिंगला वगैरे मुंबईला घेतात ना। म्हणजे फॅशन शो मध्ये पण दिसले होते मुंडे साहेब। जवळ असेल, जवळच्या माणसाने तुमच्यासारखा आग्रह केला असेल, मुंडे साहेब तुम्ही हिरो आहात, तुम्ही या, आम्हाला बरं वाटतंय, गेले असते। तर या संदर्भात धनंजय मुंडेंनी काय ट्विट केलं ते आपण पाहतो आहोत। मला बेल्स पाल्सी हा आजार 1.5 महिन्यांपूर्वी झालेला, त्याचा परिणाम चेहऱ्यावर झाल्यानं अजूनही बोलायला त्रास होतो असं धनंजय मुंडे यांनी म्हटलंय। मंत्री बाबासाहेब पाटलांच्या विधानावरून अर्धांगे वायू झाल्याचं वृत्त काही वाहिन्यांनी चालवलं, पण मला बेल्स पाल्सी झालेला आजार आहे असं त्यांनी सांगितलं। तर बाबासाहेब पाटलांची आणि माझी 2 दिवसांपूर्वी बैठकीमध्ये भेट झाली, त्यांनी माझ्याबद्दल काळजी व्यक्त केली, त्याबद्दल आभार असं देखील धनंजय मुंडे यांनी म्हटलं।